निवडणुकांच्या तोंडावरती मुंबई महापालिकेकडून 2 महिन्यांमध्ये 580 निविदा, 1 ऑक्टोबर महिन्यातील 520 निविदांचा समावेश। निवडणूक आचारसंहितेमध्ये कामं रोखू नये यासाठी महापालिकेने हे निविदा सत्र राबवलं। कल्याणनगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद। आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद असेल। पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाचा हा निर्णय। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्यानं धूर, प्रेक्षकगृहामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं। घटना कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्यानं कोणतंही नुकसान नाही। पुणे जिल्हा महा ई सेवा आणि आधार केंद्र संघटनेची बैठक संपन्न। बैठकीमध्ये संघटनेची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर। तालुका पातळीवरील अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचं वाटप। नागपूरमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, रोज 4 घटनांची नोंद। माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहितीसमोर। 2022च्या तुलनेत महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्यानं वाढले। भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवरती दणदणीत विजय। नागपूरमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष। धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांनी जल्लोष करत फटाके फोडले। नागपूरमध्ये परिवहन सुविधेचे सक्षम जाळे उभारणार। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 650 गावांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा सुरू करणार। बावनकुळेंची ही माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात गायलं भजन। बल्लारपूर शहरामध्ये भजनी मंडळानं साहित्य वितरण कार्यक्रमामध्ये गायलं भजन। परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी। गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले। शासनानं शेतकऱ्यांसाठी दिलेला मदत निधी बँक खात्यावरती न टाकणाऱ्यांवर कारवाई करणार। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा। धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना रावल यांचा हा इशारा।